खरीपामध्ये जमिनी खरडून जाणारा प्रचंड पाऊस होऊन देखील सॅटेलाइटच्या चुकीच्या सर्व्हेमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्यामुळे हा सर्व्हे तात्काळ रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे। खरीप 2025 मधील पीक विम्याच्या नुकसान भरपाईसाठी सॅटेलाइट सर्व्हे रद्द करून SDRF व NDRFच्या निकषानुसार विमा देण्यात यावा। पीक विम्यातून वगळलेले 4 ट्रिगर पुन्हा लागू करावेत आणि आतापर्यंतचा थकीत पीक विमा तातडीने द्यावा या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने बार्शी धाराशिव मार्गावरील चिखर्डे बस स्थानकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पीक विमा कंपन्यांच्या कारभाराची स्थापना झाल्यापासून न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। सॅटेलाइटच्या चुकीच्या सर्व्हेमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे। मागण्या तातडीने मान्य न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा गायकवाड यांनी यावेळी दिला। या प्रसंगी शरद भालेकर, रामभाऊ काटे यांनी मनोगत व्यक्त केले, तर गुलाब लोखंडे, मोहन कोंढारे, अण्णासाहेब कोंढारे, रघुनाथ कोंढारे, राहुल कोंढारे, अमर कोंढारे यांच्यासह पंचकृषीतील मोठ्या संख्येने शेतकरी मंडळी उपस्थित होते। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पांगरी पोलीस ठाण्याचे माने व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। शपथ घेतो की शेतकऱ्यांचे दुःखाचे व लाचारीचे जीवन संपवून त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे याकरिता शेतीमालाला रास्त भाव या एक कलमी कार्यक्रमासाठी मी संघटनेचा पाईक म्हणून सर्व शक्तीने प्रयत्न करेन।